अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले बोर्डी, शिवपूर, राहणापूर, कासोद, सुडकी, माहोळा या गावात रात्री झालेल्या अति मुसळधार ढगफुटी सदृश्य पावसाने नागरिकांच्या अतोनात नुकसान झाले आहे. अशातच घोगा नाल्याला आलेल्या अचानक पुरामुळे शेतातून घराकडे परत येणारे नागापूर येथील शेतमजुराची बैलजोडीसह बंडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. सुदैवाने शेतमजूर आणि एक बैल थोडक्यात बचावला, मात्र याच पुरात दुसरा बैल मृत झालाय. अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले बोर्डी, शिवपूर, राहणापूर, शिवपूर, कासोद, सुकडी, मोहाळा या गावात काल रात्रीला झालेल्या अतिमुसळधार ढगफुटी सदृश्य पावसामुळे घोगा नाल्याला मोठा पूर आला होता. या पुरामुळे काही काळ बऱ्याच गावाचा संपर्क तुटला होता. 2-3 तास वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. नंतर पुराचे पाणी हळूहळू कमी झाल्यावर रोड सुरळीत सुरू झाला. या घोगा नाल्याला आलेल्या अचानक पुरामुळे शेतातून काम करून घरी परत येत असताना नागापूर येथील शेतमजूर संदीप तुळशीराम अंबाडरे यांची बैलजोडीसह बंडी पुराच्या पाण्यात वाहून जात असताना धुरकरी व एक बैल सुखरूप बचावला, तर दुसरा बैल पाण्यात तळून मृत्यू पावला आहे. याची गावात माहिती मिळताच उमरा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आदकड यांनी व गावातील लोकांनी धावून येऊन मदत केली. त्यामुळे एका बैलाचे प्राण वाचले. संदीप अंबाडरे हा भूमिहीन असून मोलमजुरी करतो. याच्याकडे शेती किंवा दुसरा जोडधंदा नाही. संदीप हा दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून बैलजोडी ही भाड्याने वाहतो व स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. संदीप अंबाडरे याचा एक बैल पुराच्या पाण्यात वाहत जाताना मृत्युमुखी पडल्याने त्याचे जवळपास 60,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने पंचनामा करून मदत घ्यावी अशी मागणी संदीप अंबाडरे यांनी केली आहे. मी बोर्डीवरून संदीप अंबाडरे बोलत आहो. माझा भाऊ शेतीत चालला होता बैलांना घेऊन. तर आज दिनांक 17 तारीख, आजची शनिवार दिवस. तर हे निघाले होते चारा आणण्यासाठी बैलाले शेतीकडे. तर नाल्यातून रस्ता होता, नाल्यातून जाताना तिकडून लोंढा आला. बैल आमचे वायात गेले ते दोघे जण बैल आणि हे बंडी जोडी दोन्ही पोरे. भाऊ मला पोरगा वाळत चालला होता. या कारणानं हे दोघं जण कुद्या मारून कशी निघाले आणि एक बैल जागेवर ठार झाला गाळात फसून. एक बैल जाण्याच्याच फिक्रीत आहे, तोही दुसरा आला. आज दिनांक 17 शनिवार 3 वाजताची वेळ होती. आम्ही घरून निघालो तेव्हा 3 वाजताची वेळ होती. तेव्हा घोग्यानाला आम्ही बंडी घेऊन जात असताना तिकडून घोग्यानं पूर आला. आम्हाला लक्ष नव्हतं कोणाचंच. दे माझा बाळ दीप मोठा आहे, 10वीत आहे तो. तर आम्ही गवत कापायला निघालो जोडीसाठी. तेव्हा आमचं लक्ष गेलं की मागून लोंढा आला. तर तेवढंच आम्ही असं निघायची कोशिश केली की आला म्हणून. तर दानोबान असा उड्या मारल्या. तर काय तिथंच आमचा जागा कणी बैल कणी असा दळमळला, असाच पाण्यातच जागेच तो ठार झाला. तर दुसऱ्या बैलाची असंच व्यवस्था आहे आमची. तर माझ्या मोठं पोरगं नदीच्या काठानं वायात चालला आणि दुसरा बैल जाण्यास फिक्रीत आहे. पण मला देरायला असं काटानं असं पाण्यानंच फेकलं गेलं असं जाग्यावरच. तर ते आम्हाला काही सुचून असं झालं असं. पण मी शासनाला हात जोडून विनंती करतो की शासनाने, मी सोनू संदीप अंबाडरे तर शासनाने मला आज दिनांक 17 शनिवार दिवस 3 वाजताची वेळ होती. तर शासनाने मला मदत करावी. 1-1.5 लाखाच्या दरम्यान माझी जोडी होती. आज सरळ घर खर्च त्याच्यावरच होता. सांगा मी काय करू. शासनानं मला थोडीशी फार मदत करावी. हात जोडून विनंती.